टिंग श्रावण स्पेशल थाळी आलेली आहे। सो श्रावण स्पेशल थाळीमध्ये काय काय आहे हे तुम्हाला सांगतो। सो हाय हॅलो, मी तुमचा आवडता फूड लवर सॅमी। माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। आणि आज आपण आलो आहोत अशा एका रेस्टॉरंटमध्ये जे की व्हेजसाठी खूपच प्रसिद्ध आहे आणि प्युअर महाराष्ट्रीयन पद्धतीचं क्युझिन खाण्यासाठी आपण आलो आहोत श्रावण उपहारगृह या रेस्टॉरंटमध्ये। आणि नावातच श्रावण असल्यामुळे इथे प्युअर व्हेज मिळतं आणि श्रावणसाठी खास श्रावण थाळी त्यांनी चालू केली आहे जे की श्रावणामध्येच उपलब्ध असते। आणि ह्या थाळीमध्ये काय खास आहे हे तुम्हाला मी दाखवणारच आहे। तो अशाच पद्धतीने इथे महाराष्ट्रीयन पद्धतीचे म्हणजेच कोथिंबीर वडी, तसेच इकडचे मटर पॅटीस आणि पनीर चीज समोसा हा पण इथे अवेलेबल आहे। तसेच जे गोड खाणारे असतील त्यांच्यासाठी श्रीखंडपुरी आणि पुरणपोळी आणि गुलाबजाम हे पण इथे अवेलेबल आहे। श्रीखंड आणि गुलाबजाम हे यांचे इन हाऊस पदार्थ आहेत जे की इथे ऑथेंटिक पद्धतीने बनवले जातात। सो हे तुम्ही नक्की ट्राय करा। आणि इथे आपल्याला काय काय अवेलेबल आहे ते बघूया आणि मी ऑर्डर करतो आता। स्टे ट्यून। सो श्रावण म्हटलं की आपल्याला विचार येतो तो फक्त पनीर आणि पनीर। सो अशा पद्धतीचं तुम्हाला जेवण जेवायचं असेल जे की प्युअर व्हेज पण असेल आणि त्याच्यात खाण्यासाठी मजा पण येईल, कारण पनीर आणि पनीर खाऊन आपण खूप वैतागलेले असतो। म्हणून प्युअर आणि ऑथेंटिक महाराष्ट्रीयन चवीचं जर तुम्हाला रेस्टॉरंट तुम्ही शोधत असाल तर श्रावण उपहारगृह हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। कारण श्रावणामध्ये इथे अशी यांची स्पेशल थाळी मिळते ज्यात खूप पदार्थ असतात आणि जे की सगळ्याच प्रकारचे असतात। जसे की थाळी असते आपली आणि पूर्ण नागपूर साईडचा कोण स्पेशालिटी आहे, कोणी कोकण साईडची स्पेशालिटी आहे, कोणी मराठवाड्याची स्पेशालिटी आहे। अशा सगळ्या पदार्थ त्यांनी एकत्र करून इथे एक मेनू सेट केला आहे आणि इथे खूप साऱ्या पद्धतीचे मराठमोळे असे पदार्थ मिळतात। सो आपण बघूया की इकडे काय स्पेशल आहे। तर इकडची श्रावण थाळी ही स्पेशल आहे। सो आपण ती ट्राय करणार आहोत आणि त्याचबरोबर ट्राय करणार आहोत इकडचे कोथिंबीर वडी आणि पुडाची वडी। पुडाची वडी ही खास करून ठाण्यामध्ये मी तरी कुठे बघितली नाही आहे। सो मी फर्स्ट टाइम ही ट्राय करणार आहे। ह्याला नागपूरची कोथिंबीर वडी पण म्हटलं जातं। आणि इकडचं इन हाऊस म्हटलं तर गुलाबजाम आणि श्रीखंड हे यांचं इन हाऊस पदार्थ आहेत जे की इथेच बनतात। सो तुम्ही विचार करू शकता की किती प्युअर आणि किती चविष्ट असेल। सो मी तुम्हाला खाऊन सांगतो की इकडचे पदार्थ कसे। सो मित्रांनो, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल। सो ही आहे कोथिंबीर वडी, मस्त असं स्क्वेअर अशा आकारात आहे आणि याच्याबरोबर सर्व केली आहे चटणी, मिंट चटणी। आणि ही आहे पुडाची वडी, मस्त गरमागरम आली आहे आणि ह्याच्याबरोबर पण ही चटणी दिली आहे। सो पुडाची वडी मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे। सो बघूया ही कशी आहे टेस्टसाठी। ह्याचं जे बाहेरचं आवरण आहे ते आपलं समोसाचं आवरण असतं त्या टाईप्समध्ये याची टेस्ट आहे आणि आतमध्ये आंबट गोड तिखट अशा पद्धतीचा असा मसाला मस्त भरलेला आहे, त्यामुळे टेस्टला खूपच छान आहे। मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय पण खूपच मस्त आहे। तुम्ही पण ट्राय करा जर इथे आलात तर। सो नेक्स्ट मी तुम्हाला ट्राय करून सांगतो कोथिंबीर वडी। मस्त खुसखुशीत आणि खूपच क्रंची दिसते। मस्तच आहे, अगदी माझी आई बनवते तशीच आहे।
अशी कोथिंबीर वडी मी कधीच नाही खाल्ली बाहेर. खूप साऱ्या रेस्टॉरंटमध्ये बेसनची कोथिंबीर वडी मिळते, जे की मला अजिबात आवडत नाही, म्हणून मी आईच्या हातचीच कोथिंबीर वडी खातो. पण इथे ही सेम टू सेम आईच्या हातची कोथिंबीर वडी आहे. सो ही पण मस्तच आहे. सो बघा मित्रांनो, आली आहे श्रावण स्पेशल थाळी. श्रावण उपहारगृहाची श्रावण स्पेशल थाळी. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना, की ह्यात काय काय आहे ते. तुम्हाला पण आता उत्सुकता लागली असेल की श्रावण स्पेशल थाळीमध्ये काय काय मिळणार आहे. सो चला मी स्टार्ट करतो माझ्या आवडत्या स्वीटपासून. सो पहिलं यांचं स्वीट आहे हे तांदळाची खीर. नंतर आहे गुलाबजाम, जो की यांचा इन हाऊस आणि स्पेशलिटी आहे यांची. नंतर आहे पुरणपोळी. नंतर आहे कोथिंबीर वडी. आणि हे आहे कचुंबर म्हणजे कोशिंबीर. नंतर आहे मेथीची भाजी, ही फ्लावर रस्सा भाजी, ही तिखट डाळ, ही मुगाची आमटी, आणि ही पडवळची भाजी आणि पापड. आणि हा आहे मसाले भात. मसाले भातमध्ये तुम्हाला साधा भात पण ऑप्शन आहे आणि चपाती भाकरी हे 2 ऑप्शन आहेत. सो तुम्हाला मी सांगू इच्छितो की या थाळीमध्ये हे स्वीट सोडल्यास म्हणजे खीर, गुलाबजाम आणि पुरणपोळी हे सोडल्यास सगळे पदार्थ हे अनलिमिटेड आहे. सो तुम्ही परत घेऊ शकता हे अनलिमिटेड पदार्थ. आणि ही थाळी रोज बदलते, म्हणजे ह्याच्यामध्ये 3 ज्या भाज्या असतात त्या रोज बदलतात. म्हणजे आज जर ही भाजी असेल तर उद्या ती भाजी नसते, उद्या वेगळी भाजी असेल. सो अशा प्रकारची ही श्रावण स्पेशल थाळी आहे. सो मी आता खाऊन तुम्हाला सांगतो त्याची टेस्ट कशी. सो मी पहिलं खीर खाऊन सांगतो. मस्तच आहे, आपण जशी घरी बनवतो तशीच आहे. हां, फ्लॉवरची भाजी, रस्सा भाजी पण मस्त आहे. पडवळ भाजी पण मस्त आहे. आणि इकडचं तुम्हाला गुलाबजाम खाऊन सांगतो. मस्त आतमध्ये मावा भरभरून आहे. सो खायला पण अति गोड नाहीये, खूपच टेस्टी आहे. आणि इकडचा मसाले भात. अगदी मला लहानपणाची आठवण झाली. लहानपणी पण लग्नामध्ये हा मसाला भात मिळायचा. आता ती पद्धत जरा जरा चायनीजने घेतली आहे, त्याच्यामुळे हा मसाले भात दिसत नाही लग्नामध्ये. पण हा पण खूप मस्त असा मसाले भात आहे. तर मी तुम्हाला पुरणपोळी टेस्ट करून सांगतो. मस्तच आहे, खूप सॉफ्ट आणि खूप स्वीट. म्हणजे प्रमाणात स्वीट जे असतं तसंच आहे इकडचं स्वीट. सो हे तुम्ही खाऊ शकता, म्हणजे अति गोड असं नाही आहे. सो हे मस्तच आहे. ही थाळी मला तर खूप आवडली आहे. तुम्ही येऊन ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कशी वाटली. मित्रांनो, ही बघा आलेली आहे डिश, जी की आहे चेरी ऑन द टॉप. ही डिश तर तुम्ही खाल्ली नाही ना तर तुम्ही काहीच नाही खाल्लं. कारण मराठी आहोत बाई, खाऊन सांगतो की कशी टेस्ट आहे. आहा, मस्तच आहे, एकदम दर्जा टेस्ट आहे याची. आणि इन हाऊस असल्यामुळे तर एकदमच ऑथेंटिक, खूपच मराठमोळा असा फील येतोय मला. श्रावणामध्ये जर काय खायचं असेल, तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर नक्की या उपहारगृहाला व्हिजिट करा. सो ह्या सगळ्या पदार्थाचा आस्वाद घ्या. सो खूपच मजा आली आणि
खूप तुडुंब असं पोट भरलेलं आहे आणि एक वेळ अशी आलेली की मला जातच नव्हतं जेवण, पण फक्त आवडलं म्हणून मी जेवण संपवलं आहे. कारण जेवण वेस्ट करायला मला आवडत नाही आणि जे जे मला आवडलेले स्नॅक्स जे की इथे पार्सल होतात ते मी पार्सल घेतलेत. सो तुम्ही पण पार्सल घेऊ शकता आणि जेवण वेस्ट घालू नका. सो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच ब्लॉग माझे बघत राहा.